नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिनेश ट्रॅव्हलमध्ये। आज आपण ही दुसरी बजेटची व्हिडिओ बनवतोय। पहिली राजस्थानची बनवलेली आहे। इथे समोर आय बटन आहे, तिथे जाऊन क्लिक करा, तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल। ठीक आहे। आणि राजस्थानचे पण जेवढे प्लेसेस आहेत ती सगळे आपण एक्सप्लोर केले, डिटेलमध्ये केलेले आहेत। तुम्हाला त्या बजेटमध्ये काय काय फिरायला मिळेल सगळं दिसणार आहे। एकदा नक्की विजिट करा। प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला तिथे राजस्थानची सेपरेट प्लेलिस्ट मिळेल आणि सगळं डिटेल तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। ही दुसरी व्हिडिओ आहे आणि ही आहे काश्मीरची। आपण आता रिसेंटली जानेवारीमध्ये काश्मीर विजिट केले, ते सगळे व्हिडिओज आपल्या काश्मीर प्लेलिस्टमध्ये सेव्ह केलेले आहेत। तुम्ही एकदा जाऊन तिथे विजिट करू शकता। तर आपण या काश्मीर व्हिडिओमध्ये काश्मीरला आपलं जे काही बजेट लागलं ते सगळं इथे तुम्हाला सांगणार आहोत। ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे बेस बजेट। तर आपण नेहमी बजेट घेताना असं घेतो की आपण तिथे त्यांचं जे स्टेशन असेल त्या स्टेटमध्ये तिथे जाण्याचा खर्च आपणच करतो। सो आपण इथून ट्रेनने गेलो होतो बँड्रा टू जम्मू तवी, आणि येऊन जाऊन 2000 रुपये तिकीटमध्ये आपले गेले। त्यानंतर तिथून जम्मू टू जम्मू, म्हणजे जम्मूमधून सगळं पूर्ण काश्मीर फिरून पुन्हा जम्मूमध्ये, असं आपलं जे पॅकेज होतं ते इन्क्लूड होतं। त्यामध्ये तुमचं पूर्ण हॉटेल्सचा खर्च, सकाळी ब्रेकफास्ट, रात्री डिनर, शिकारा राईड, हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड होतं। तर ते आम्हाला जे बेस्ट पॅकेज होतं जम्मू काश्मीरमधलं ते होतं 12,000चं। 2,000 रुपये आपल्याला ट्रेनला लागले। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की गुलमार्गला जे गंडोला राईड आहे ना, त्याचं बुकिंग तुम्हाला ॲडव्हान्स करावं लागतं। सो ते 2,000 रुपये तुमचे गंडोला राईडमध्ये जाणार आहेत। फेज 1 फेज 2 आहे। तुम्ही जर फेज 1लाच म्हटलं तर 10,000 फुटांवर तुम्ही तिथे जाऊन एन्जॉय करू शकता। फेज 2ला 14,000 फूट आहेत। बट मी तुम्हाला सांगेन की जर छोटी मुलं तुमच्यासोबत नसतील, फेज 2पर्यंत तिकीट काढा, तिथे 2,000 तुमचे जाणार आहेत गंडोला राईडमध्ये। आणि ते रिटर्न असतं, म्हणजे 1 वे नाही आहे, 2 वे तिकीट असतं 2,000 रुपयात। सो अशा प्रकारे आपलं जे बेस टोटल खर्च होता तो झाला 16,000 रुपये। त्याच्या पुढे जाऊन आता क्लोथिंगवर येऊया। आपण जे काय घालणार आहोत, कारण -5 -6 डिग्री वगैरे टेम्परेचरला आपण खेळायला जातो आहे ठीक आहे। तर तिथे जाताना नॉर्मल कपड्यांवर आपल्याला ते सहनच होत नाही। म्हणजे जे तिथले आसपासचे असेल ज्यांना ती थंडीची सवय आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण नॉर्मली जे 25 ते 40 डिग्रीच्या मध्ये जे राहत आहेत त्यांच्यासाठी इतकं कमी टेम्परेचरला जाणं हे खूप कठीण आहे। त्यामुळे तिथे तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर प्रॉपर क्लोथिंग लागेल। 2 ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही रेंटल घेऊ शकता किंवा नवीन खरेदी करू शकता। मी सजेस्ट करेन की नवीन खरेदी करा। रेंटलमध्ये तुम्हाला ती क्वालिटी मिळेल की नाही सांगता येत नाही, त्यामुळे पर्सनली मी प्रेफर केलं की सगळं काही नवीन घेईन। सो मी डिकॅथलॉनला गेलो होतो। डिकॅथलॉनवरून इथे तुम्हाला नाव देतो मी, हे जे तुम्ही बघताय हे जॅकेट मी डिकॅथलॉनवरनं घेतलं होतं आणि हे अराऊंड मला पडलं होतं 3,299 रुपयाला वगैरे। तर तुम्हाला ऑफरमध्ये जर समजा मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, बट हे जॅकेट घ्यावं लागेल। माझं जे जॅकेट आहे ते -10 डिग्रीला कम्फर्टेबल होतं आणि मी प्रेफर करेन की -10 डिग्रीज घ्या, कारण कधी कधी टेम्परेचर -6 -7 वगैरे पण जातं। -5वालंसुद्धा घेऊ शकता तुम्ही, बट समजा थोडेसे एक्स्ट्रा पैसे घालून जर -10वालं मिळत असेल तर मी सांगेन -10वालंच घ्या। आणि माझं जे जॅकेट होतं ते पूर्ण वॉटरप्रूफ होतं, म्हणजे त्यावर तुम्हाला स्नोमध्ये काही वेगळी लेयर घालायची गरज नाही पडत। ठीक आहे। तर हे जॅकेट आपल्याला पडलं। त्याच्यानंतर आपण तिथे थर्मल वेअर घेतले। मी ते ऑनलाईन मागवले होते, लक्स कॉटन वूलचे। सो ते मला अराऊंड पडले होते 700-750 रुपयाला वगैरे। ठीक आहे। तर ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत। म्हणजे तुम्ही जॅकेट जरी घेतलं -10वालं तरी आतमधली जी तुमची पहिली लेयर आहे ती खूप महत्त्वाची असते, कारण तुमची बॉडी हीट तिथे राहिली पाहिजे आतमध्ये, नाहीतर मग थंडीन गारठून तुम्ही आजारी पडणार। तर ते जे आपल्याला होतं ते 750 रुपयात खूप सुंदर होतं। पॅन्ट आणि शर्ट दोन्ही, म्हणजे ते थर्मल वेअर जे होते ते दोन्ही पूर्ण सेट होता 750 रुपयात, आणि उत्कृष्ट एक नंबर होतं ते। त्याच्यानंतर ग्लोव्ज तुम्हाला इथूनच न्यायची मला गरज वाटली नाही। सो मी तिथे गेलो आणि 100 रुपयापासून ग्लोव्ज मिळतात। 100, 150, 200च्या अराऊंडच ग्लोव्ज मिळतात। जास्त खर्च ग्लोव्जवर होत नाही। फक्त ग्लोव्ज घेत असाल तर ते वॉटरप्रूफ पाहिजेत, म्हणजे स्नोमध्ये गेल्यावर तुम्हाला त्रास नाही होणार। आणि सेकंड म्हणजे त्या ग्लोव्जमध्ये ना आतमध्ये तुम्ही एक थर्मल वेअर एक घ्या, मी सांगतो, जेणेकरून तुमचे हात सेफ राहतील। तर खास करून जेव्हा तुम्ही गुलमार्गला जाताय ना, म्हणजे 10,000-14,000 फुटांवर जेव्हा जात आहे तेव्हा बेकार परिस्थिती होते। एक हवा चालू असते आणि
ते ग्लोव्सच्या आतमधले जे थर्मल वेअर आहेत ते खूप मदत करतात तुम्हाला. सो ते थर्मल वेअर तुम्हाला कंपल्सरी घ्यावेच लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं हॅट. सो भले ती कॅप असेल तुमच्या जॅकेटला, पण तरीही तुम्हाला हॅट घ्यावी लागेल. एक मस्तपैकी लोकरीची हॅट तुम्ही घ्या. ती पण तुम्हाला काही 100, 200, 300 रुपयाच्या अराउंड पडेल. आणि चांगल्या जर क्वालिटीची घ्यायला गेलं तर तुम्हाला 800, 900 म्हणजे तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही, पण 100-150 रुपयाचे पण चालते. नॉर्मली जे असते ना आपली एक 200-250 रुपयापर्यंत वगैरे एकदम बेस्ट हॅट मिळते, ती तुम्ही घेऊ शकता. सो असं एकंदरीत खर्च होतं. बुटासाठी जास्त खर्च करू नका माझ्या मते, कारण तुम्ही स्नो बूट्स घेतलेत तर ते 2500-3000 असे असतात, खूप महाग आहेत. तर त्यासाठी एक ऑप्शन आहे की तुम्ही तिथे जाऊन रेंटल शूज घेऊ शकता. ते तुम्हाला जे आपले गम बूट्स असतात ना ते असतात. 100 रुपये पर डेचं त्याचं भाडं असतं. श्रीनगरमध्ये तुम्हाला त्याची गरज पडणार नाही. फक्त सोनमार्ग, गुलमार्ग आणि पहलगाममध्ये पण एवढी गरज नाही पडत, पण पहलगाममध्ये पण तुम्ही ते शूज घ्या तिथे जर स्नोफॉल वगैरे होत असेल तर. आणि आय थिंक तो बेटर ऑप्शन आहे की तुम्ही रेंटल तिथे जेव्हा तुम्हाला स्नोमध्ये जायचं आहे त्यावेळी तुम्ही ते शूज घ्या 100 रुपये देऊन, सगळ्यात स्वस्त. ठीक आहे. तर हे सगळं जे काय आपल्याला पडलेलं आहे ते जवळपास 5200 ते 5300 ह्याच्या अराउंड आपलं हे सगळं क्लॉथिंग गेलेलं आहे. म्हणजे 5500 तुमचे जाणार आहेत कपड्यांवर, आणि बाकीच्या सगळ्या ग्लोव्जवर वगैरे तर तुमचे 5500 गेले. त्यानंतर आता एक छोटे मोठे जे खर्च असतात ना, म्हणजे हे प्रॉपर खर्च झाले, हे तुम्ही एकदा घेतलं क्लोथ्स आणि बेसिक पॅकेज तर तुम्ही पूर्ण काश्मीर निवांत फिरू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथले जे खेळ असतात ना, म्हणजे तुमची स्लज राईड असेल, तुम्ही जर ते काय स्नो राईड वगैरे बाईक्स असतात ना, त्या स्नो बाईकची राईड वगैरे केलीत, पोनी राईड केलीत, हे सगळे एक्स्ट्रा खर्च आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. कारण काय आहे की त्याचं इतकं वाढवून सांगतात ना, म्हणजे 200, 300 पट एक्स्ट्रा. म्हणजे जे तुम्हाला 100 रुपयात मिळतं ना तिथे तुम्हाला 1500 आणि 2000 रुपये वगैरे सांगतात स्लज राईडचे. गुलमार्गला आम्ही गेलो होतो, आम्हाला 1500 रुपये सांगितले. 500 मीटर पण अंतर नसेल तिथे 1500 रुपये स्लज राईड एका माणसाचे. सो ते तुमच्या पूर्ण डिपेंड राहील तुमच्या स्किलवर की तुम्ही किती बार्गेनिंग करता आणि कशा प्रकारे तुम्ही ते सगळं मॅनेज करता, हे तुमच्यावर राहील. नाही तर तुमचं बजेट 2 लाख पण पुरणार नाही इतकं. तिथे तुम्ही पैसे जर ओतायचेच झाले तर इतके पण ओतू शकता. पण मी हे मिनिमम बजेट सांगतो आहे जेणेकरून जे कमी बजेटवाले लोक आहेत ना ती निवांत फिरू शकतात. सो मी सांगेन स्लज राईड वगैरे आहेत ना, 100-150 रुपये खूप झाले गुलमार्गसाठी. अरे कावळ्यानो, तर ठीक आहे मॅनेज करून का, कावळे वरडतात पण आता काही करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बजेट तुम्हाला आता मी सांगतो आहे. सो ओव्हरऑल तुम्ही तिथे काय काय करू शकता मी नोट केलं आहे, तुम्हाला एकदा सांगतो, इथेच आहे समोर. सो हे जे अदर एक्सपेन्सेस आहेत त्यामध्ये तुमचा लंच आला तर तिथे तुम्हाला मॅगी वगैरे मिळते, 40 रुपयात मॅगी मिळते. तुम्ही जर गुलमार्गला गेलात तर 80 रुपयात वगैरे पडते हाईटला आहे ना. पण तुमचा अराऊंड लंचचा जो खर्च आहे तो 300 रुपये पकडा पर डे, ट्रेनमधून पूर्ण काश्मीर फिरेपर्यंत, रिटर्न येईपर्यंत. सो 9 दिवस 300 रुपये, 2700 रुपये तुमचे लंचवर जाणार आहेत. म्हणजे अराऊंड 2700 ते 3000. त्यानंतर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज हे तुम्हाला आता सांगितलं, डिपेंड्स तुमच्यावर राहील. स्लेज राईड तुमच्यावर डिपेंड राहील, 100 ते 1500 असं खूप डिफरन्स आहे मोठा. तुम्ही निगोशिएट कसं करता तुमच्यावर आहे. आता मेन जो खर्च आहे त्याच्यामध्ये अजून एक खर्च ॲड होतो, तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा. सो तुम्ही टनमगला जेव्हा येता ते टनमगवर आल्यानंतर गुलमार्गला जायचं असेल, म्हणजे तुम्हाला गंडोला राईड करायचे, तिथे पोचायचं असेल तर तुम्हाला सेपरेट व्हेकल करावी लागते. ती सेपरेट व्हेकल आम्हाला पडली 2500 रुपयाला 6 जणांसाठी. ती तुम्हाला वर घेऊन जाते आणि तुमचं सगळं ते फिरून वगैरे झालं की परत खाली घेऊन येते. अशा प्रकारे 2500 रुपयाला 6 जणांसाठी पडली. रेंटल शूजचं तुम्हाला सांगितलं. आणि सन गॉगल लागेल. ठीक आहे. सन गॉगल तिथे म्हणजे काय होतं, त्या बर्फावरनं ना तुमचे लाईट्स रिफ्लेक्ट होतात आणि मग तुमच्या डोळ्यांना त्रास होतो. आणि त्यासाठी तुमची ही जी मजा आहे ती किरकिरी होऊ नये म्हणून तुम्हाला सन गॉगल्स लागतील. आणि मी म्हणणं आहे की तिथे 50 रुपयातसुद्धा मिळतात. म्हणजे खाली टनमार्गला गेलं तर 50 रुपयातसुद्धा गॉगल मिळतात विकत. पण ते घातल्यानंतर ते तुम्हाला तो व्ह्यूच दिसत नाही, म्हणजे पूर्ण असं डार्किश गॉगल आहेत. सो ते प्रेफर करूच नका.
एक 600-700 रुपयाचा वगैरे गॉगल नॉर्मली मिळतो चांगला, तो तुम्ही घेऊ शकता. स्नो बाईक 750 ते 2000 ह्याच्या अराऊंड असतं. 750 रुपयात वगैरे तुम्हाला ते असं सांगतात की त्यांचे 6 स्पॉट आहेत 7 स्पॉट आहेत, ते तुम्ही करायचे. आणि होतं काय की मला ते तेवढंसं काय वाटलं नाही, म्हणजे त्या लेवलचं. तिथे तुमचे जे पिक्चरच्या जे शूटिंग्स आहेत ना 2-3, ती पण तिथे झालेत. सो त्यानुसार तुम्हाला बघायचं असेल तुम्ही जाऊ शकता. पण माझं म्हणणं आहे की सोनमार्गला वगैरे हे बाईक राईड वगैरे करण्यापेक्षा मी प्रेफर केलं की सगळं तिथलं एक्सप्लोअर करायचं पायी आणि जरा खेळायचं म्हणजे स्नोमध्ये. सो ते आम्ही प्रेफर केलं. आम्ही काही बाईक राईड वगैरे घेतली नाही ती. आणि सगळ्यात मेन म्हणजे पोनी राईड. आता झालं काय, आम्ही जेव्हा सोनमार्गला गेलो तर याचीच कमी होती यार, कुत्रे ओरडतात. सो आम्ही सोनमार्गला ती जी बाईक राईड घेतलीच नव्हती. तिथे आम्ही सगळे फिरलो, नॉर्मली आमचं सगळं फिरणं वगैरे झालं. पण जेव्हा आम्ही पहलगामला गेलो ना, सो त्यांनी आम्हाला सांगितलं की कंपल्सरी तुम्हाला पोनी राईड घ्यावीच लागेल जर तुम्हाला सगळे व्हॅलीज वगैरे सगळं काही एक्सप्लोअर करायचं असेल तर. कारण चिखल वगैरे खूप असतो, सो तुम्ही पायी ते एक्सप्लोअर करू शकत नाहीत वगैरे असं आम्हाला सांगितलं. खरं खोटं आता मी घेतले नाही, त्यामुळे माझं तेवढं बजेटच नव्हतं, त्यामुळे खरं खोटं मला माहीत नाही. बट हे चुकीचं आहे ना, म्हणजे मला जर पायी एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्ही का रोखताय. पण ठीक आहे, आता ते लोकल्स आहे म्हणजे त्याला काही करू शकत नाही. पण ते जर घ्यायचं असेल तर पोनी राईड 500 रुपयापासून ते तुम्हाला 3000 रुपयापर्यंत सांगू शकतात. म्हणजे नॉर्मली तुम्ही 500 रुपयात वगैरे ती व्हायला पाहिजे, पण 3,000 रुपये सांगतात. आणि आमचं अराऊंड 1,500 रुपयात वगैरे गेले होते सगळे. तर ते 1,500 रुपयात होऊ शकतं, पण तुम्ही जेवढं कमी कराल तेवढं कमी करा. सो ओव्हरऑल आता मी जे सांगितलं आम्हाला जे काही बजेट पडलं ते पडलं 26,000 रुपयाला. ठीक आहे, हे 26,000 आमचं बेस बजेट एका माणसाचं सगळं पडलं. त्यामध्ये तुमचं जेवण खावणं राहणं बिणं सगळं शिकारा राईड वगैरे सगळं इन्क्लूड आहे. आता यामध्ये आम्ही काय केलं होतं फक्त की या 26,000मध्ये 800 रुपये एक्स्ट्रा पकडा. आम्ही 800 रुपयात 900 रुपयात ती शिकारा राईड केली होती. जवळपास एक 3.5-4 तास आम्ही त्या राईडने फिरत होतो. कारण 26 जानेवारीला आम्हाला तसं पण काही गार्डन्स वगैरे तिथे बघायला नव्हतीच, म्हणजे गार्डन्स वगैरे सगळी सुकली होती. सो आम्हाला काही बघायलाच नव्हतं. मग आम्ही 26 जानेवारीला शिकारा राईड वगैरे केली. सो हे सगळं तुम्हाला ओव्हरऑल पडलं 26,000 रुपयात. तुम्हाला जर मिनिमम बजेटमध्ये जायचं असेल 26,000 ते 30,000 हे एकाचं पडणारच आहे. तुम्ही कितीही कंजूशी केली काही केलं तरी तेवढं बजेट जातंच. 10-15 हजारात तर अशक्यच आहे. म्हणजे तुम्हाला फक्त फिरून यायचं असेल तर ठीक आहे, पण बाकीचं एन्जॉय करायचं असेल तर 26,000 ते 30,000 रुपये बजेट तुम्हाला काश्मीरला लागणार आहे. तुमचं सगळं क्लोथिंग वगैरे सगळं धरून. आणि एकदा का तुम्ही ते थर्मल वेअर घेतलेत किंवा तुम्ही ते जॅकेट्स वगैरे घेतलेत तर पुढे कुठेही तुम्ही जाल स्नोच्या ठिकाणी तरी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तसं त्यानुसार आता प्लॅन करा. आणि काश्मीर इज गुड. बाकी रिव्ह्यू एक माझा आहे, थोडे पॉझिटिव्ह पॉईंट्स प्लस निगेटिव्ह पॉईंट्स हे सगळे त्यामध्ये मी मांडणार आहे काश्मीरबद्दल. मला जे अनुभवायला मिळाले ते, तर त्यानुसार ती व्हिडिओ सेपरेट येईल. आणि हे जे तुमचे क्लोथिंग्स आहेत ना, म्हणजे आम्ही तिथे कोणत्या प्रकारची जॅकेट्स नेली होती काय नेली होती हे सगळे ते तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मी देणार आहे. त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे प्राइसिंग सगळं दिसणार आहे. त्याची एक व्हिडिओ बनवणार आहे मी सेपरेट. सो ती लवकरच येईल. तर आत्ता एवढं बजेट आहे, एवढं बजेट जर तुम्हाला काश्मीर ट्रिप घ्यायची असेल जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास तर ते बजेट तुम्ही कन्सिडर करा. आणि आता इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.